सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परां। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करल्लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतं वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। नमस्कार श्रोते हो, माधवी रघुवीर या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अतिशय मनापासून सानंद स्वागत करत आहे। सगळीकडे दीपावलीचं अगदी मंगलमय असं वातावरण आहे। सगळीकडे दिवे लागलेले आहेत, आकाशकंदील झळकत आहेत, घराघरातून फराळांचे वास येत आहेत, लहान मुलांचा किल्ला सुरू आहे, फटाके चालू आहेत, असं अतिशय उत्सवाचं आणि उत्साहाचं वातावरण आहे। आपणा सर्वांना सुद्धा ही शुभ दीपावली अतिशय मंगलमय, आरोग्यदायी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आध्यात्मिक प्रगतीची जावो अशी पहिल्यांदाच शुभकामना व्यक्त करते। आणि आजच्या आपल्या उपक्रमाला प्रारंभ करण्यापूर्वी काही सूचना आलेल्या आहेत, काही प्रस्ताव आलेले आहेत, त्यांचा थोडासा आढावा घेऊया। अनेकांनी मला अनेक स्तोत्र सुचवलेली आहेत, अर्थातच ती आचार्यांची असतील तर मी ती नक्कीच घेणार आहे। त्याच्या व्यतिरिक्त काही प्रकरण ग्रंथ आहेत, काही इतर संतांची काही स्तोत्र सुचवलेली आहेत, त्याच्यापैकी योग्य असतील ती मी नक्कीच घेणार आहे आणि ह्या वाटचाल आपण करणार आहोत। काहींनी मला असंही सुचवलेलं आहे की आपल्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये ह्या सगळ्याचं स्क्रिप्ट द्यावं किंवा त्याचं जे लिखाण आहे किंवा त्याचे जे शब्दरचना आहे ती दिलीत तर आम्हाला पाठ करायला किंवा अभ्यास करायला सोपं जाईल। पण ह्याच्यामध्ये होतं काय, हल्ली अतिशय अशुद्ध लेखन आढळतं अनेक ठिकाणी आणि मला ते तपासून पुन्हा त्या स्क्रीनवर टाकणं सध्या तरी शक्य नाही आहे। आणि मी सांगत असताना जेव्हा मी एखादा श्लोक सांगते तेव्हा अतिशय शांतपणे स्पष्ट शुद्ध उच्चारात सांगत असते। ते शक्य झालं तर आपण लिहून घ्यावं किंवा मग ते पुन्हा पुन्हा ऐकून तुमचं पाठ होईल असं मला वाटते, किंवा नंतर आपण ते स्तोत्र पठण करत असतो त्याच्यातूनही आपला अभ्यास होईल असं मला वाटते। सध्या तरी मी स्क्रिप्ट देणं मला तरी आत्ता शक्य नाही आहे। अनेक इतर काही पर्याय उपलब्ध आहेत, त्याच्यावरनंही तुम्ही डाउनलोड करू शकता किंवा पुस्तकं आहेत उपलब्ध, स्तोत्रांची तर पुष्कळ प्रकारची पुस्तकं उपलब्ध आहेत, त्याचा रेफरन्स तुम्ही घेऊ शकता। एवढंच मी आत्ता तरी सांगू शकते। आत्ताच जसं आपण म्हटलं की दिवाळीचा सगळीकडे उत्सव चालू आहे, उत्साहाचं सगळीकडे वातावरण आहे, सणाचं मंगलमय पवित्र असं वातावरण आहे। पण हे सगळं झालं बाह्य, हा सगळा झाला बाह्य दिखावा, पण आपल्या आतमध्ये सुद्धा एक सतत एक उत्सव चालू आहे, एक ज्योत तेवती आणि ती ज्योत आहे ती आत्मज्योत आहे। आणि या आत्मज्योतीचा, या आत्मतत्वाचा शोध घेणं हेच खरं तर मानवी जीवनाचं इतिकर्तव्यता आहे। त्यामुळे मी कोण हा शोध आपल्याला घ्यायचा आहे। या दिवाळीच्या निमित्ताने, या उत्सवाच्या उत्साहाच्या दीपाच्या प्रकाशाच्या मंगलमय वातावरणामध्ये आपण हा शोध घ्यायचा आहे की आत्मतत्व म्हणजे काय, कोहम, मी कोण आहे हा प्रश्न जो कोणी अध्यात्म मार्गावरून वाटचाल करत असतो त्याला हा पडतच असतो। प्रत्येक साधकाला हा निश्चितच प्रश्न पडतो, नव्हे नव्हे तो पडायला हवा। कारण या प्रश्नाला व्यवहारात आपण इतकी उत्तरं देत असतो, अनेक उत्तरं देत असतो। जसं आपल्याला प्रश्न विचारणारी व्यक्ती असेल त्याला अनुसरून आपण उत्तर देत असतो। आपण आपलं नाव सांगतो, माझं नाव हे आहे, माझं शिक्षण हे आहे, माझी पदवी ही मी आहे, हे समाजातलं माझं स्थान आहे, मी वकील आहे, मी डॉक्टर आहे, मी ॲडव्होकेट आहे, मी आर्किटेक्ट आहे, अशी काहीतरी आपली पदवी, समाजातलं स्थान, किंवा मी मंत्री आहे, मी आमदार आहे, मी खासदार आहे, किंवा मी अमका ह्या संस्थेचा संस्थापक आहे, असं काहीतरी सांगतो।
किंवा मग कोणातरी मोठ्या व्यक्तीचं नातं आपलं सांगतो की मी अमक्यांची सून आहे, तमक्यांची मुलगी आहे, माझं हे स्थान आहे. म्हणजे ह्या सगळ्या आपण गोष्टींनी आपलं व्यक्तिमत्व सांगत असतो आणि तसंच ते आपल्या मनावरही ठसत असतं. पण हे म्हणजे मी आहे का? खरंच एकदा प्रश्न विचारून बघा, हे सगळं म्हणजे मी आहे का? समजा माझं शिक्षण असं नसतं तरी मी आहेच. माझं रंगरूप असं नसतं तरी मी आहेच आहे. म्हणजे माझं रंगरूप, माझे इंद्रिय, माझं स्थान, माझं शिक्षण, माझा हुद्दा, माझी पदवी म्हणजे मी नाही आहे. या सगळ्या माझ्या उपाधी आहेत. या उपाधी आहेत ह्या नंतर चिकटलेल्या आहेत. त्यामुळे ह्या गोष्टी बदलल्या. समजा माझं शारीरिक ठेवण बदलली, समजा माझं काही चेहऱ्यावर काही शस्त्रक्रिया झाली, माझा चेहरा बदलला, माझी उंची बदलली, माझा हात मोडला, मला पाय काहीतरी कापावा लागला, पण म्हणून मी तशीच राहणार आहे. माझं सगळं बदललं तरी मी तशीच राहणार आहे. मीचं स्वरूप बदलत नाही. मग मी आहे कोण? हा जो कोणी आहे तो कधीही बदलत नाही. सगळी परिस्थिती जरी बदलली तरी तो, आज मी अगदी समजा श्रीमंत असेल, उद्या माझी सगळी श्रीमंती गेली, मी गरीब झाले तरी मी आहेच आहे. मी काल श्रीमंत होते, आज गरीब आहे, उद्या परत कदाचित परिस्थिती बदलेल, पण मी आहे तसाच राहणार आहे. मग हा नक्की मी म्हणजे कोण? हा शोध आपल्याला घ्यायचा आहे या दीपावलीच्या निमित्ताने. आणि हा शोध कुणी घेतला आहे? आद्य शंकराचार्य, जगद्गुरू आद्य शंकराचार्य जेव्हा अगदी विद्यार्थी दशेत होते, म्हणजे 5 वर्षाचे ते असताना वयाच्या 5व्या वर्षीच त्यांचं उपनयन झालं. 2 वर्ष ते तिथल्या एक जवळच्या गावातल्या पद्मनाभ स्वामींकडे गुरुकुलामध्ये 2च वर्ष राहिले. आणि त्याच्यानंतर त्यांना जो ध्यास लागला तो सद्गुरूंना भेटण्याचा, आणि म्हणून त्या 7व्या वर्षी गुरूंच्या शोधात हा बटूशंकर, हा बालशंकर निघाला. तो नर्मदा किनारी जाण्यासाठी, कालळीपासून नर्मदा किनारी जाईपर्यंत त्याला पायी प्रवास करायचा होता. कुठलीही प्रवासाची साधनं नव्हती, वाहनं नव्हती. पूर्ण पायी प्रवास करत असताना त्याने निसर्गाची अनेक रूपं पाहिली. कधी संहारक आहेत, कधी विध्वंसक आहेत, कधी विधायक आहेत, कधी चांगली आहेत, कधी वाईट आहेत, कधी दुष्ट आहेत, कधी सुष्ट आहेत, अशी अनेक रूपं पाहत तो निघाला होता. वाटेमध्ये अनेक आपत्ती आल्या, परंतु बालशंकर कधीही डगमगला नाही, कारण त्याचं ध्येय निश्चित होतं. त्याला गुरु गोविंद यतींपर्यंत पोहोचायचं होतं. धृती होती, त्याच्या जोडीला उत्साह होता, आणि मनाशी जो विचार त्याच्या वारंवार येत होता त्यानुसार त्याच्या पावलांना गती मिळत होती. जो विचार मनामध्ये वारंवार येत होता त्यामुळे पावलांना एक विशिष्ट गती मिळत होती. एका विशिष्ट लयबद्ध तालबद्ध तालामध्ये त्याची पावलं नर्मदा किनाऱ्याच्या दिशेने पडत होती. आणि त्याचबरोबर त्याच्या मनामध्ये शब्द उमटत होते. काय शब्द होते ते? चिदानंदरूप शिवोहम शिवोहम, चिदानंदरूप शिवोहम शिवोहम. आणि हा बालशंकर जेव्हा त्या नर्मदा किनारी गुरु गोविंद यतींच्या समोर पोहोचला, तेव्हा गुरु गोविंद यतींनासुद्धा अतिशय समाधान वाटलं. या बालबटूकडे पाहून समाधान वाटलं. आणि त्यांनी एक त्याला सहजच प्रश्न विचारला, कोण रे तू? तू कोण आहेस? तेव्हा या बालशंकराच्या मनामध्ये जे विचार होते ते त्यांनी शब्दरूप घेतलं आणि त्यांनी बोलायला सुरुवात केली. आणि तो म्हणाला, गुरु गोविंद यतींना म्हणाला, मनोबुद्धी अहंकार चित्तानि नाहम, न च श्रोत्र जिह्वे न च घ्राण नेत्रे, न च व्योम भूमी न तेजो न वायुर्चिदानंदरूप शिवोहम शिवोहम. म्हणजे त्या विचार लहरींना आता शब्दरूप मिळालं आणि असे झर 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 त्याच्या मुखातून शब्द झिरपायला लागले. आणि ते जे शब्द उतरले त्यालाच म्हणतात आत्मषटक किंवा निर्वाण षटक. आत्मषटक याचा अर्थ आहे मी कोण ह्याचा शोध घेणं, आणि निर्वाण म्हणजे आहे ब्रह्मशांती, ब्रह्मनिर्वाण, अंतिम सुखाचा शोध म्हणजे निर्वाण आहे. त्यामुळे अध्यात्म, आणि खरंच आहे
असा शोध तो घेत घेत तिथे पोचला आणि त्याच्याच मुखातून हे सहज स्तोत्र, त्याने काही कवित्व केलं नाही, त्याने काही हे जुळवलं नाही, मनातले जे उत्स्फूर्त विचार होते त्यांना शब्दरूप मिळालं आणि हे स्तोत्र त्याच्या मुखातून बाहेर पडलं. या स्तोत्रामध्ये काय सांगितलं आहे याचाच आज आपण अभ्यास करणार आहोत. वस्तुतः अध्यात्म मार्गामध्ये मी कोण किंवा आत्मतत्व म्हणजे काय, परमतत्व म्हणजे नेमकं काय, हे शोधण्याच्या दोन पद्धती आहेत. शोधण्याच्या या दोन पद्धती आहेत. एकाला म्हटलेलं आहे अन्वय आणि एकाला म्हटलेलं आहे व्यतिरेक. आत्मतत्व अगदी आपल्या जवळ आहे, नव्हे नव्हे ते आपल्यातच आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये चराचरामध्ये ते भरून राहिलं असलं तरी इतक्या जवळ असून ते आपल्याला सापडत नाही. मग आता त्याचं वर्णन तरी कसं करायचं, तर त्याचं वर्णन दोन पणाने करता येतं. एक म्हणजे आहेपणाने आणि दुसरं म्हणजे नाहीपणाने. ब्रह्मतत्व कसं नाही हे सांगणं जरा जास्त सोपं आहे, कारण कुठलाही शब्द घ्या, ब्रह्मतत्व तसं नाही. पण आहेपणाने सांगणं हे अगदी थोडक्यात सांगता येतं, पण तरीसुद्धा त्यालाही काही मर्यादा आहेत. त्यामुळे आहेपणाने सांगणं ह्याला म्हटलेलं आहे अन्वय आणि नाहीपणाने सांगणं ह्याला म्हटलेलं आहे व्यतिरेक. आता ह्या स्तोत्रामध्ये, या आत्मषटकामध्ये अन्वय आणि व्यतिरेक याचं परमात्मतत्वाचं वर्णन करताना न इति ते चौकोनी आहे का, नाही चौकोनी नाही. मग गोल आहे का, नाही. मग त्रिकोणी आहे का, नाही. गुलाबी, पिवळं, जांभळं, निळं, हिरवं, सोनेरी, नाही असं नाही आहे. म्हणजे कसं ते नाही हे सांगताना व्यतिरेकाने सांगितलं जातं आणि कसं आहे हे सांगताना अन्वय असं म्हटलेलं आहे. आणि शेवटी आपल्याला जायचं आहे कुठे, आत्मतत्वापर्यंत जाणं म्हणजे उगमापर्यंत जाणं आहे. या आत्म्याने हे शरीर धारण केलेलं आहे, त्यामुळे शरीराचं सगळं एलिमिनेट, आजच्या भाषेत बोलते, शरीराचा प्रत्येक इंद्रिय बाजूला सारत आपल्याला त्या आत्मतत्वाचा शोध घ्यायचा झाला तर या व्यतिरेकाने आपल्याला तो शोध घेता येतो. उगमापर्यंत जायचं आहे, आपल्याला सोर्सपर्यंत जायचं आहे. आपल्याला शोध कशाचा घ्यायचा आहे, करी सुख संवाद जो उगमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा, असे आमचे समर्थ म्हणतात. तेच आचार्यांनी आधीच हे सांगून ठेवले. मी हे नाही. पहिल्यांदा 5 कडव्यामध्ये, 5 मंत्रामध्ये मी कोण नाही हे सांगितलं आहे आणि शेवटचं जे षटक असल्यामुळे 6 कडवे आहेत आणि 6व्या कडव्यामध्ये मी कोण आहे हे सांगितलेलं आहे. बघूया तर मग सगळ्यांना परिचित असणारं हे स्तोत्र म्हणजेच आत्मषटक किंवा निर्वाण षटक. पाहायचं मग. मनोबुद्धी अहंकार चित्तानि नाहम न च श्रोत्रजिह्वे न च घ्राणनेत्रे न च व्योमभूमी न तेजो न वायु चिदानंदरूप शिवोहम शिवोहम. आता ह्याचा सगळ्याचा अर्थ तुम्हाला खरं तर माहिती आहे आणि कळण्यासारखा सुद्धा आहे, किंवा अनेक वेळेला अनेक विद्वानांनी अनेक व्याख्यानामध्ये, प्रवचनामध्ये, शिबिरामध्ये तुम्ही हे ऐकलंच आहे. पण तरीसुद्धा, आणि तुम्हाला अर्थही माहिती आहे, पण आज आपण जरा वेगळ्या पद्धतीने तो अर्थ बघणार आहोत. म्हणजे बघा, पहिल्या ओळीत काय सांगितलं आहे, मनो बुद्धी अहंकार चित्त न अहम. आता हे काय झालं, मन बुद्धी चित्त आणि अहंकार हे झालं अंतःकरण चतुष्टय. या अंतःकरण आपल्याला काय वाटतं, मी म्हणजे शरीर नाही एवढं तर आपल्याला बरोबर कळतं. पण मी म्हणजे शरीर नाही हे कळलं, मग आपल्याला वाटतं मी म्हणजे मन असेल, मी म्हणजे बुद्धी असेल, मी म्हणजे चिंतन करणारं चित्त असेल, नाही तर मी म्हणजे अहंकार असेल. अहो हे काही नाही, याच्यात मी नाहीच आहे. हे शोधायला लागला तर याच्यात मी आत्मतत्व नाहीच सापडणार. आणि म्हणून आचार्य पहिल्यांदाच क्लिअर करतायत की मनो बुद्धी अहंकार चित्तानि न अहम. बरं, मग ज्याने आम्ही ऐकतो, ज्याने पाहतो, ज्याने चव घेतो, ती पंचज्ञानेंद्रिय म्हणजे तरी मी आहेत का, नाही हो. न च श्रोत्र जिव्हे, श्रोत्र म्हणजे कान, जिव्हा म्हणजे जीव म्हणजे कुठली रसना, ज्या रसनेने मी स्वाद घेतो ते म्हणजे मी आहे का, नाही. आणि हे द्विवचन वापरले म्हणून श्रोत्र जिव्हे म्हटलेलं आहे. आणि नचक घ्राण नेत्रे,
घ्राणेंद्रिय म्हणजे नाक म्हणजे मी नाही आहे आणि नेत्र म्हणजे सुद्धा मी नाही आहे. म्हणजे ही पंचज्ञानेंद्रिय म्हणजे मी नाही. न च व्योम भूमीर न तेजो न वायू. बघा आता ह्याच्यात पंचमहाभूत आहेत. व्योम म्हणजे आकाश आहे, भूमी आहे, भूमी म्हणजे जमीन आहे, पृथ्वी तत्व आहे, तेज तत्व आहे, वायू तत्व आहे. याच्यातसुद्धा मी सापडणार नाही. आपल्याला असं वाटतं आहे किंवा माहिती आणि किंवा खरंही आहे की आपलं शरीर हे पंचमहाभूतांचं बनलेलं आहे, किंवा ही सगळी सृष्टी म्हणजे पंचमहाभूतांचा पसारा आहे एवढं आपण जाणतो. पण पंचमहाभूत म्हणजे आत्मतत्व का? नाही, हे पण मी नाही. मग मी आहे तरी कोण? जे चित तत्व आहे, चिदानंद, सच्चित आनंद जे तत्व आहे त्याच्यातलं सत म्हणजे एक्झिस्टन्स, चित म्हणजे चैतन्य आणि आनंद म्हणजे आनंद स्वरूप, अंतिम सर्वोच्च आनंद स्वरूप म्हणजे मी आहे. त्यामुळे चिदानंद रूप मी कोण आहे? शिवोहम. शिवोहम, मी शिवस्वरूप आहे, मी मंगल आहे, मी पवित्र आहे. देह माझा घाणेरडा असेल, बाकी सगळं वातावरण वाईट असेल, पण चित्तत्व जे आहे, शिवतत्व जे आहे ते केवल आहे, ते निर्मल आहे, ते शुद्ध आहे. असा जो आहे तो मी आहे. त्यामुळे आता बघा, याच्यात अंतःकरण चतुष्टयात मी सापडणार नाही, पंचज्ञानेंद्रियात मी सापडणार नाही, पंचमहाभूतात मी सापडणार नाही. या सगळ्यात मी नाही आहे का? सगळ्यात मी आहे, पण शिवाय मी याच्यापासून वेगळा आहे. मी कोण आहे? चिदानंद रूप शिवोहम. शिवोहम. बरं, मग आता हे कळलं, शरीर म्हणजे मी नाही, इंद्रिय म्हणजे मी नाही, हे कळलं. पण मग आम्ही म्हणतो मी म्हणजे कोणी? माझा प्राण. प्राण हा अगदी मूल्यवान आहे असं आपण म्हणतो, किंवा पंचप्राण असा आपण शब्दप्रयोग करत असतो. पण प्राण म्हणजे मी आहे का? ज्याला प्राण अशी संज्ञा दिली जाते, असा प्राण म्हणजे मी आहे का? आचार्य आता तेही स्पष्ट करतायत. न च प्राण संज्ञो, पंचप्राण म्हणजे मी नाही. न वै पंचवायुर, न वा सप्तधातुर, न वा पंचकोशः, न वाक् पाणिपादौ, न चोपस्थपायु, चिदानंदरूप शिवोहम. शिवोहम. बघा, शरीरामध्ये संचार करणारा जो वायू आहे ना, शरीरभर संचार करतोय. शरीरामध्ये प्राणवायू म्हणजे वायू आहे, पंचप्राण आहेत, म्हणून आपलं सगळं कार्य सुव्यवस्थित चाललेलं आहे. मग हा शरीरामध्ये संचार करणारा प्राणवायू किंवा त्याच्या समवेत असणारे प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान, हे पंचप्राण म्हणजे सुद्धा मी नाही. हे म्हणजे मी नाही. त्याचप्रमाणे नवा सप्तधातुर, शरीर आहे ना, आपलं शरीर आहे, तसं हे पंचमहाभूतांची एक मोळी बांधलेली आहे आणि त्याला धारण करणारे सप्तधातू आहे. धातू हा शब्दच मुळीत धावरनं आलेला आहे. धा म्हणजे धारण करणारा. शरीर म्हणजे नेमकं काय आहे? शरीर म्हणजे अस्थिमांसाचा गोळा आहे का? अहो नाही, अस्थिमांस हा त्याचा एक भाग आहे, महत्त्वाचा भाग आहे अस्थिमांस. पण त्याच जोडीला अस्थिमांस आहे, मेद आहे, म्हणजे रसरक्त आहे, अस्थिमांस आहे, मेदमज्जा आहे आणि शुक्र आहे. हे सगळ्यांचं मिळून, या 7 धातूंनी मिळून माझं शरीर बनलेलं आहे. म्हणून त्याला धातू, धातू म्हणजे मेटल ह्या अर्थी नाही आहे, धारण करणारे ते धातू आहेत. अशा सप्तधातू म्हणजे शरीरात बघा ना, रस आहे, रक्त आहे, मांस आहे, मेद आहे, मज्जा आहे, शुक्र आहे. या सगळ्या गोष्टींमुळे, अस्थि आहे, या सगळ्या गोष्टींमुळे माझा देह बनला आहे. पण ह्या गोष्टी म्हणजे मी आहे का? बघा ना, एखाद्याला रक्ताची कमी होते, एखाद्याचं शरीर अतिशय वजन कमी होतं किंवा अस्थिभंग होतो, पण म्हणून ती व्यक्ती असतेच. हात मोडला, पाय मोडला, अगदी शरीर रुग्णशय्येवर झोपून आहे, पण मी आहेच. काहीही चालत नाही आहे, माझा हातपायसुद्धा चालत नाही आहे, पण तरीसुद्धा मी संपलो आहे का? मी आहेच. त्यामुळे जे बाह्य धातू आहेत किंवा हे जे शरीरातले सप्तधातू आहेत, ते इंद्रियांना जाणवतात, दिसतात. रस दिसतंय, रक्त दिसतंय,
अस्थी दिसत आहेत आपल्या, अगदी एक्सरेमध्ये सुद्धा आपली हाडं, मांस किंवा कुठे फ्रॅक्चर आहे हे सगळं कळतं, पण जे दिसतं ते आत्मतत्व नाहीच आहे ना. म्हणून हे सगळे सप्तधातू म्हणजे मी नाही. मग ते सगळे स्पष्ट आहेत, पण आत्मा तसा स्पष्ट नाही आहे. ज्याप्रमाणे तलवारीचं अधिष्ठान आहे ते म्यान असतं. तलवार एरवी वापरात जेव्हा नसते तेव्हा ती म्यानात ठेवलेली असते. तसं हा पंचक म्हणजे हा जो आत्मा आहे ना, यालासुद्धा आवरण घातलेलं आहे, यालासुद्धा झाकून ठेवलेलं आहे. कशाने झाकलेलं आहे? पंचकोशांनी झाकलेलं आहे. पंचकोश आहेत. पंचकोश कुठले आहेत? अन्नमय कोश आहे, प्राणमय कोश आहे, मनोमय कोश आहे, विज्ञानमय कोश आहे आणि आनंदमय कोश आहे. अशा पंचकोशांच्या आवरणामध्ये हा आत्मा मौल्यवान असल्यामुळे त्याच्या आत ठेवलेला आहे. मग पंचकोश म्हणजे मी आहे का? अहो नाही ना. तुम्ही म्यानाला तलवार समजाल का? म्यान हे तलवारीचं काम करू शकत नाही. म्यान हे तलवारीला सुरक्षित ठेवतं, पण म्यान म्हणजे तलवार नाही. तसंच पंचकोश म्हणजे आत्मा नाही. पण हे पंचकोश हे दृश्य आहेत, हे ज्ञेय आहेत. त्यांच्यामुळे आत्म्याची प्रचिती आपल्याला येऊ शकत नाही, कारण त्यांनी आत्मा हा झाकून ठेवलेला आहे. मग आता आम्ही ज्यांनी हात म्हणजे जे कामं करतो ते म्हणजे मी तत्व आहे का? ते म्हणजे आत्मतत्व आहे का? म्हणजे हात पाय आहेत माझे किंवा काय तोंड आहे, गुद आणि उपस्थ आहेत, पण हे म्हणजे मी नाही आहेत. याच्याशिवाय माझं काम अडू शकतं, पण हे नाही म्हणजे मी नाही आहे. त्यामुळे हे सगळी कर्मेंद्रिय म्हणजे सुद्धा मी नाही आहे. म्हणजे बघा, पहिल्या ह्याच्यात आपण वेगळं पाहिलं तर आता ह्याच्यात पंचप्राण म्हणजे मी नाही, पंचवायू म्हणजे मी नाही, सप्तधातू किंवा पंचकोश किंवा पंचकर्मेंद्रिय म्हणजे मी नाही आहे. तर मी कोण आहे? चिदानंद रूप शिवोहम. शिवोहम निश्चित आणि आनंद स्वरूप असा आहे, आणि म्हणून मी कसा आहे? शिव आहे. बरं, साधारणपणे सर्वसाधारणपणे माणसाला विकार असतात, षड्विकार असतात. दोन्ही प्रकाराने. षड्विकार म्हणजे बदल या अर्थाने पण आहे आणि षड्रिपू या अर्थाने सुद्धा आहे. आता हे षड्विकार आपण एखाद्याला म्हणतो ना, हा अतिशय शांत आहे, तो अतिशय तापट आहे, हा संतापी आहे, हा सहनशील आहे. हा त्याचा स्वभाव झाला, पण तो स्वभाव म्हणजे तो नाही, आत्मतत्व तो नाही. एखादी शांत व्यक्ती कालांतराने रागीटसुद्धा होऊ शकते किंवा संतापी व्यक्ती शांतसुद्धा होऊ शकते. म्हणजे तो त्याचा स्वभाव आहे, पण तो म्हणजे आत्मतत्व नाही. हे तिसऱ्या कडव्यामध्ये सांगतात आचार्य. न मे द्वेष रागौ न मे लोभ मोहौ मदो नैव मे नैव मात्सर्य भावः न धर्मो न चार्थो न कामो न मोक्षः चिदानंदरूप शिवोहम. शिवोहम. मला कुणाचा द्वेष नाही, मला कुणाचा अनुरागसुद्धा नाही, आसक्तीसुद्धा नाही, मला मोह नाही, मला लोभ नाही, मला गर्व नाही, मला मत्सर नाही, मला अधर्म अर्थ काम मोक्ष इतकंच नाही, काही नको. मी धर्म अर्थ काम तर नाहीच, मोक्षाची सुद्धा मला अपेक्षा नाही, मला काहीच नाही आहे. आता इथे आचार्य म्हणत आहेत, हे अहंकाराने नाही म्हणत आहेत बरं का, किंवा स्वतःबद्दल नाही म्हणत आहे. आत्मा जो आहे तो ह्या सगळ्यापासून अलिप्त आहे. आत्म्याला द्वेष राग काही नाही आहे, आत्म्याला लोभ मोह नाही आहे, आत्म्याला कशाची अपेक्षा पुरुषार्थसुद्धा आत्म्याला नाही आहेत. त्यामुळे आत्मा सगळ्यात आहे पण कशातही नाही. त्यामुळे पद्मपत्रमिवांभसा या शरीरातच राहतो आहे, पण या शरीराच्या कोणत्याही विकारांनी तो ग्रस्त नाही आहे. किंवा हे शरीराचे विकार, शरीराच्या उपाधी, शरीराचे स्वभाव त्याला चिकटत नाही आहेत. त्यामुळे त्याला कोणाचा द्वेष राग लोभ मोह काही नाही आहे. समजतंय ना? मी कोण आहे? मी आत्मा आहे, मी आत्मतत्व आहे. आणि ते कसं आहे? चिदानंद रूप शिवोहम. शिवोहम. न पुण्यम न पापम न सौख्यम न दुःखम न मंत्रो न तीर्थो न वेदा न यज्ञाः. मी कोण आहे? मला पुण्य नाही, मला पाप नाही. सर्वसामान्य सात्विक वृत्तीची माणसं पुण्य गोळा करायच्या मागे लागतात.
की हे पुण्यकर्म आहे, तीर्थक्षेत्री जावं, दानधर्म करावा, यज्ञ काय तप करावं असं वाटतं. पण आत्म्याला ह्या कुठल्याही गोष्टी चिकटत नाहीत. न पुण्यम न पापन न सौख्यम न दुःखम. मला पाप पुण्य नाही, मला सुख दुःख नाही, मी याच्या पलीकडे. न मंत्रो न तीर्थो न वेदा न यज्ञाः. मंत्र तीर्थ असंही नाही आहे. आत्म्याला काही त्या मंत्र म्हटल्याने पुण्य लागणार आहे असंही नाही आहे. मंत्र तीर्थ वेद यज्ञ यांचीही मला आवश्यकता नाही आहे. आत्मतत्व आहे, त्याला ह्याची कशाचीच आवश्यकता नाही. अहम भोजन नैव भोजन न भोगता. मी भोज्य पण नाही आहे, म्हणजे मी अन्न पण नाही आहे, मी अन्न सेवन करणारा भोगता पण नाही आहे, आणि ही जी क्रिया आहे हे भोजन हे सुद्धा मी नाही. म्हणजे या त्रिपुटीच्या पलीकडे मी गेलेलं आहे. सगळीकडे त्रिपुटी असतात, ज्ञान ज्ञेय आणि ज्ञाता, किंवा भोजन भोज्य आणि भोक्ता. ह्याच्या पलीकडे मी आहे. त्यामुळे त्रिपुटीत सापडणारा मी नाही आहे. या त्रिपुटीपासून मी अलिप्त आहे. मी कोण आहे? चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. मी त्याच्याही पलीकडे आहे. बरं, सर्वसामान्य माणसाला आयुष्यभर भीती कशाची असते? तर मृत्यूची भीती आहे. कधी मृत्यू येईल, कधी तो काळ झडप घालेल, हे काही कल्पना नाही आहे. आपण ह्याला घाबरतो. बापरे, कधी मृत्यू येईल, कसा येईल, काही सांगता येत नाही. सर्वसामान्य मनुष्य याला घाबरतो. पण आत्मतत्व म्हणतं आहे की मी कोण आहे? न मे मृत्यूशंका. मला मृत्यूची भीती नाही. न मे जातीभेद. मला जातीभेदसुद्धा नाही. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र हे जातीभेद आहेत किंवा वर्णभेद आहेत. आत्मतत्वाला काही वर्णभेद नाही आहे, जातीभेद नाही आहे. आमचे समर्थ तर म्हणतात ब्राह्मणाचे ब्रह्म ते सोवळे आणि शूद्राचे ते ओवळे, असे चिना. असं नसतं की ब्राह्मणाचं ब्रह्म आहे ते सोवळं आहे, असं नाही आहे. आत्मा हा सगळ्यांचा सारखा आहे. चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. त्यामुळे अगदी एखाद्या श्रेष्ठ वेद शास्त्र संपन्न ब्राह्मणाचा आत्मा आणि अगदी शूद्र किंवा चांडाळ व्यक्तीचा आत्मा तत्वतः सारखाच आहे. त्याच्यात काही भेद नाही की ब्राह्मणाचा आत्मा श्रेष्ठ आणि शूद्राचा आत्मा कमी, असं आहे का? आमची गीता सांगते, विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनी शुनिचैव श्वपाकेच पंडिता समदर्शिनः. हे कुणाला कळतं? पंडितांना समजतं. ज्यांना हा आत्मानात्मविवेक समजतो, अशी ज्यांची बुद्धी पंडाबुद्धी आहे ते पंडित असं म्हटलेलं आहे. त्यामुळे इथे म्हटलेलं आहे न मे जातीभेद. हा मला जातीभेद नाही आहे. पिता नैव मे नैव माता न जन्म. मला वडील नाही, मला आई नाही, मला जन्म नाही, त्यामुळे मला मृत्यू पण नाही. आता आई वडील नाही असं कसं काय आचार्य म्हणतात? अहो, आचार्यांना आई वडील होते, पण आत्म्याला आई वडील नसतात. आत्मा हा अज आहे, अमर आहे. त्यामुळे आत्म्याला कोणी माता पिता नाही आहेत असं म्हटलेलं आहे. न बंधुर न मित्रम गुरुर्नैव शिष्य. मला बंधू नाही, मला मित्र नाही, मला गुरु नाही, मला शिष्य नाही, त्यामुळे मला कोणीच नाही आहे. मी केवळ चिदानंद स्वरूप असा शिवतत्व आहे. मी केवळ शिवतत्व आहे असं म्हटलेलं आहे. आता बघा, मला बंधू नाही म्हणजे कोण आहे? खरंच आहे, आपली हे सगळे जे आपले आत्ताचे जे नातेवाईक आहेत ना, आपल्या अवतीभोवती अगदी जवळचे असतील, तुमच्या परिवारातले असतील, पती पत्नी आहेत, मुलं आहेत, किंवा आजी आजोबा आहेत, पणजी पणजोबा आहेत, असं सगळं मोठं कुटुंब असलं तरी हे सगळे ऋणानुबंधाने एकत्र आलेले आहेत. मागचे काही ऋणानुबंध आहेत, त्यांचं प्रारब्ध घेऊन ते आलेले आहेत. काही काळापुरते ते एकत्र राहतात आणि पुन्हा 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 आपल्या वाटेने वेगळ्या मार्गाला लागतात. दोन ओंडक्याची होते सागरात भेट, एक लाट तोडी त्यांना पुन्हा नाही गाठ. खरंच आहे, दोन ओंडक्यांची, किंवा आमच्या वाल्मिकी रामायणामध्ये सुद्धा असं सांगितलं आहे, यथा काष्ठैंच काष्ठैंच समेयाता महोदधो. जसं एक काष्ठ दुसऱ्या काष्ठाला मिळतं, तसे आपल्याला ह्या जन्मातले नातेवाईक आहेत. मागच्या जन्मी हे नातेवाईक नव्हते,
पुढच्या जन्मीसुद्धा हे नसणार आहेत, काही काळापुरताच आपला संबंध आहे. आत्मतत्वाला बंधू, भाऊ, मित्र, आई, वडील असं काही नाही आहे. आत्मतत्व कसं आहे, चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. ते चित स्वरूप आहे, ते आत्मस्वरूप आहे, ते शिवस्वरूप आहे, ते केवल आहे, ते पवित्र आहे, ते मंगल आहे, ते शुद्ध आहे असं म्हटलेलं आहे. आता ह्या सगळ्या कडव्यांमध्ये, या सगळ्या मंत्रांमध्ये आचार्यांनी मी काय नाही हे एलिमिनेट केलेलं आहे. आजच्या भाषेत आपल्याला सांगायचं झालं, हे म्हणजे मी नाही, हे बाजूला सारा, हे बाजूला सारा. किंवा आपल्याला कल्पना असेल की एक पूर्वी नाटक होतं, तो मी नव्हेच. तो मी नव्हेच नाटकामध्ये सुद्धा प्रत्येक वेळेस त्याच्यावर काही आरोप केला जायचा त्या व्यक्तीवर, आणि तो सगळं त्याचे पुरावे किंवा त्याची स्पष्टीकरण, त्याचे एक्सक्युजेस देऊन म्हणायचा, हे असं 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 आहे आणि म्हणून मी सांगतो तो मी नव्हेच. आचार्यांनी सुद्धा असंच केलेलं आहे की ही कर्मेंद्रिय आहेत, ही ज्ञानेंद्रिय आहेत, हे पंचप्राण आहेत, हे सप्तधातू आहेत, हे षड्विकार आहेत, हे म्हणजे मी नाही. आता एक एक बाजूला केल्यानंतर उरतं काय शेवटी? तर ते जे उरतं ते आत्मतत्व आहे. हे काढून टाका, हात काढून टाका, पाय काढून टाका, डोळे नको, कान नको, याचं सगळं काढून टाकल्यावर उरतं काय? तेच आत्मतत्व आहे. आणि आता अन्वय रूपाने तो सिद्धांत आचार्य मांडतात. पहिल्या 5 मंत्रामध्ये व्यतिरेक सांगितला आहे आणि 6व्या मंत्रामध्ये अन्वय म्हणजे योग्य, कुठनं कोण आहे मी नक्की हे नाही, हे कळलं, पण आहे काय हे आता आचार्य सांगतात. आणि त्या आहे कायमध्ये सांगितलेलं आहे, अहम निर्विकल्पो निराकार रूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेंद्रियाणि सदा मे समत्वं न मुक्तिर्न बंधः चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. मी कोण आहे? मी निर्विकल्प आहे. निर्विकल्प म्हणजे भेदाच्या पलीकडे. भेद कुणाला आहेत? भेद आम्हाला आहेत. हा परदेशी आहे, हा भारतीय आहे. आम्ही सांगतो ना, ही व्यक्ती भारतीय आणि तो परदेशी आहे, तो युरोपियन आहे, तो अमेरिकन आहे, तो आफ्रिकन आहे, हा ऑस्ट्रेलियन आहे आणि हा भारतीय आहे. आम्ही भेद मानतो. बरं, भारतीय असले तरी आम्ही त्याच्यातही भेद करतो. तो पंजाबी आम्हाला ओळखू येतो, साऊथ इंडियन ओळखू येतो, काश्मीरी लोक ओळखू येतात, महाराष्ट्रीयन लोक ओळखू येतात, काळा गोरा उंच बुटका, भेद आमच्याकडे पुष्कळ आहेत. व्यक्तिगणिक आमच्याकडे भेद आहेत, पण आत्मतत्वाला भेद नाही येत अहो. ह्याचा आत्मा गोरा आणि त्याचा आत्मा काळा असं काही आहे का? आमचे एकनाथ महाराज तर म्हणतात की पुरुषाचा तो आत्मा आणि स्त्रीची ती आत्मी असं काही असतं का? असं नसतंच मुळी. आत्म्याला पुल्लिंग स्त्रीलिंग सुद्धा नाही आहे. आणि म्हणून इथे आचार्य सांगतायत, अहम निर्विकल्पो, मी भेदाच्या पलीकडे, मी निराकार रूपो, मी निर्विकार आहे आणि मी निराकार आहे. दोन्हीत फरक आहे बरं का. निर्विकार म्हणजे षड्विकारांनी युक्त नाही आहे. आता इथे सुद्धा षड्विकार दोन्ही अर्थाने घेऊया आपण. मगाशी वेगळ्या अर्थाने षड्रिपू या अर्थाने घेतले होते. आता षड्विकार म्हणजे अस्ति, जायते, विपरिणमते, वर्धते, अपक्षीयते आणि प्रणश्यती. हे षड्विकारसुद्धा आत्म्याला नाहीत. म्हणजे आत्मा कधी मोठा होत नाही, तो कधी म्हातारा होत नाही, तो कधी नष्टसुद्धा होत नाही. म्हणजे तो निर्विकार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तो निराकार आहे, म्हणजे त्याला आकार नाही आहे. स्पेसिफिक आकार आहे का? आत्म्याचा आकार गोल आहे असं कोणी सांगू शकतं का? तो ज्या वस्तूमध्ये शिरेल त्याच्या तो आकार घेतो. असा जो निराकार आहे, निर्विकार आहे, निर्विकल्प आहे आणि कसा आहे, विभूर व्याप्य सर्वत्र सर्वेंद्रिया, आणि तो विभू आहे. भू म्हणजे असणे आणि वि म्हणजे विविधतेने, विशेषत्वानी सगळीकडे तो भरून राहिला आहे. म्हणजे विभू म्हणजे सर्व विश्वव्यापक आहे. अमुक अमुक ठिकाणी आत्मतत्व नाही असं तुम्ही सांगू शकता का खात्रीने? कुठेही अगदी गिरीकंदरामध्ये एखाद्या अंधाऱ्या गुहेमध्ये सुद्धा आत्मतत्व आहेच. म्हणजे तो कसा आहे, विभूर व्याप्य सर्वत्र सर्वेंद्रियाणी, सगळ्या इंद्रियांमध्ये सुद्धा तो आहे, सगळ्या इंद्रियांना व्यापून राहिले. समजा तुम्ही म्हणाल हृदयात आत्मा आहे,
हृदयात आत्मा आहे ठीक आहे, पण नखात नाही आहे का? अगदी पायाच्या नखाला सुद्धा एवढंसं काहीतरी जखम झाली, दुखतं ना. म्हणजे एकेका सूक्ष्म रंध्रामध्ये सुद्धा ते आत्मतत्व आहे. विभुर व्याप्य सर्वत्र सर्वेंद्रियाणी. बरं, कुठे नाही अशी जागाच नाही आहे. तो ऑमनिशियंट आहे, ऑमनी प्रेझेंट आहे, ऑमनिपोटंट आहे. सर्वत्र आहे, सर्वगामी आहे, सर्वव्यापी आहे आणि सर्वज्ञ आहे. आता काय सांगणार, सर्व शक्तिमानसुद्धा तोच आहे. मग आता हा सगळ्या इंद्रियांना व्यापून राहिला आहे. सदा मे समत्वम. मला सगळीकडे समस्वरूप आहे. मी इथे जास्त, हा श्रीमंत आहे ना, ह्याच्या राजवाड्यामध्ये मी जास्त मोठ्या प्रमाणात दिसेन आणि गरिबाच्या झोपडीमध्ये मी नाही, किंवा गरिबामध्ये मी नाही, असं होईल का? तो समस्वरूप आहे. पंडिता समदर्शिना, तसं हा पण समस्वरूप आहे, एकरूप आहे. बरं, ह्याला संसाराचं बंधनच नाही आहे. आणि ज्याला बंधन नाही त्याला मुक्ती कसली? ज्याला बंधन आहे त्याला मुक्तीचा अनुभव सुखदायक वाटत असेल कदाचित, पण ज्याला बंधनच नाही त्याला मुक्तीचा संबंधच नाही. आणि म्हणून म्हटलेलं आहे, सदा मे समत्वम न मुक्तीर न बंधः चिदानंद रूप. मी कोण आहे? मी केवळ चिदानंद स्वरूप, असं शिवतत्व म्हणजे मी आहे. आता हा आत्मशोध आपल्याला शब्दशः कळला, शाब्दिक रूपाने कळला. आता हा खरंच याची अनुभूती यायला पाहिजे. ही अनुभूती येण्यासाठी आपल्याला त्याच्याच आधार घ्यायचा की मला काही कळत नाही, मला कळतच नाही आहे की ह्या आत्मस्वरूपाची अनुभूती घ्यायची तरी कशी. शब्दांनी कळलं, आचार्यांचे शब्द आमच्या मदतीला धावून आले की मी म्हणजे काय नाही हे कळलं, पण मी म्हणजे काय आहे हे आता तत्वतः जाणून घ्यायचं आहे. यथार्थपणाने जाणून घ्यायचं असेल तर त्याला शरण जायला पाहिजे. त्याला शरण जाताना सुद्धा त्याला हे म्हणायचं आहे की मला काही कळत नाही, सगळं जाणता तू आहेस, तू मला शिकव, तू मला हा योग्य मार्ग दाखव. मज न कळे ते दे रे राम. मला काहीच कळत नाही आहे, हे तू मला शिकव आणि तू हा योग्य मार्ग दाखव, असं त्यालाच प्रार्थना करूया, त्यालाच ही विनंती करूया. आणि त्याच्याच कृपेने, त्याच्याच आशीर्वादाने, त्याच्याच अधिष्ठानावर हा आत्मशोध घेण्याचा या दिवाळीच्या निमित्ताने आपण प्रयत्न करूया. बाकीचं तर सगळं आपलं चालूच आहे. फराळ चालू आहेत, फटाके चालू आहेत, खरेदी चालू आहे, जेवणावळी चालू आहे, सगळं चालू राहणार आहेत. ते करायचंच आहे. त्याच्यातनं विरक्त व्हा असं कोणीच सांगितलेलं नाही आहे. हे सगळं चालू ठेवा, पण हे बाह्य स्तरावर हे सगळं चालू राहणार आहे. आतला शोध मात्र थांबायचा नाही आहे. आत्मशोध अजिबात थांबायचा नाही आहे. मी कोण आहे? आणि हे करताना एक एक सगळ्या उपाधी दूर लोटत जायचं. एक एक आवरणं दूर करत गेलो तर आतलं जे तेजस्वी असं स्फुल्लिंग आहे त्याचा शोध लागेल. ही आत्मज्योत, बाहेर तर आपण पणत्या लावू, दिवे लावू, माळा लावू, आकाशकंदील लावू, पण आत्मज्योत जी आहे ना ती तेवत राहिली पाहिजे. त्याचं स्फुल्लिंग आपल्याला चेतवत राहिलं पाहिजे. आणि ह्या ज्योतीने ज्योत लावायची. ही ज्योत कसली आहे? ही ज्ञानाची ज्योत लावायची. ज्योत से ज्योत जलाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो. हाच संदेश आपण ह्या दीपावलीच्या निमित्ताने घेऊया आणि आज इथेच थांबूया. सर्वांना पुनश्च एकदा शुभ दीपावली म्हणते आणि इथेच थांबते. सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ओम शांती शांती शांती. धन्यवाद. मनोबुद्ध्यहंकार चित्तानि नाहं, न च श्रोत्रजिह्वे न च घ्राणनेत्रे न च व्योमभूमिर्न तेजो न वायुः, चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहं. न च प्राणसंज्ञो न वै पञ्चवायुः, न वा सप्तधातुर्न वा पञ्चकोशः, न वा पाणिपादं न चोपस्थि
शिष्य